नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय मालिका आता नवीन वळणावर येऊन अखेर सावलीचे आजपर्यंत लपून असलेले सत्य आता सारंगसमोर येताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. सावलीने दिलेल्या भयानक सत्व परीक्षेत सावलीचे सत्य सारंगसमोर येऊन आता सारंग हा जेव्हा सावलीला गाणे गाताना बघतो त्याच वेळेस आता सारंगसमोर आलेले ते सत्याने सारंग आता कसा सावलीचा स्वीकार करतो आणि त्याचबरोबर एका क्षणात सावलीला भैरवीपासून वेगळे करत सावलीच्या आवाजाने तिला स्वतःला आता सिद्ध करून सारंग हा सावलीचा आवाज आता जगापर्यंत कसा आणतो आणि सावलीचा आवाज जगासमोर आणून सगळ्यात मोठ्या शोची लॉन्चिंग करत आता सारंग हा सावलीला तिचे सगळे क्रेडिट पुन्हा कसे मिळवून देतो हे सगळं आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सारंगने सावलीला घरी आणून सगळे काही सावलीवर लावलेले आरोप फेटाळून लावलेले असतात. ऐश्वर्याने सावलीवरती कसा आरोप केला आणि तिलोत्तमासमोर सावली ही चुकीचे असल्याचे कसे दाखवून दिले हे सगळे आता सारंग हा तिलोत्तमाला सांगतो. इकडे मात्र ऐश्वर्या आणि अस्मीने मोठा डाव खेळलेला असतो आणि सखदेवने कंपनीमध्ये 20 लाख रुपये चोरी केल्याचे आता ऐश्वर्याने सगळ्यांच्या समोर आणलेले असते आणि सखदेवने कामात हलगर्जीपणा केला आणि त्याच्याकडून 20 लाख रुपये चोरीला गेले. यामुळे आता तिलोत्तमाने सुद्धा आता सखदेवला सारंगकडून शिक्षा दिलेली असते आणि ती म्हणजे आता सारंगने सखदेवला हा त्याच्या कामाचा शेवटचा दिवस असल्याचे सांगितलेले असते आणि सखदेवने त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा केला हे आता समोर येऊन आता जयंतीने सुद्धा सखदेवला ती सगळे सत्य समजताच घरी आणलेले असते. इकडे मात्र एवढ्यावरही सगळेजण थांबलेले नसतात. काही जरी झालं तरी सखदेव विरुद्ध ॲक्शन झालीच पाहिजे आणि ते 20 लाख रुपये कुठे गेले हे शोधलेच पाहिजे असा विचार आता सारंगच्या डोक्यात येत असतो आणि इकडे आता सारंग विचार करतो की सखदेव दादा असं कधीच करणार नाही, पण ते पैसे मात्र कुठे गेले, सखदेव दादावरती आरोप कसा आला हे शोधलं पाहिजे आणि यासाठी आता पटकन सारंगने आता सखदेवची कंप्लेंट केलेली असते आणि पोलिसी कंप्लेंट करून आता पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आता सारंगने सांगितलेले असते. इकडे मात्र आता भैरवीने सावलीचे हात जोडून माफी मागून पाया पडत भैरवीने सावलीला तारासाठी काम करण्यासाठी आता तयार केलेले असते आणि आता कॉन्सर्टमध्ये ताराचे आता गाणे असल्यामुळे पटकन आता सावली ही तयार होताच इकडे आता भैरवीने आता सावलीकडून सगळी रिहर्सल करून घेतलेली असते आणि ठरल्याप्रमाणे आता कॉन्सर्टचा दिवस उजाडतोय. सगळी तयारी करून आता शो होणार असतो. सगळे लोक आता स्वरयज्ञाच्या त्या कॉन्सर्टमध्ये आलेले असतात. जजेस आणि सगळी काही तयारी होऊन आता कोण या स्वरयज्ञ स्पर्धेत कामगिरी चांगली करून यश संपादन करणाऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष राहायला लागलेले असते. ठरल्याप्रमाणे आता शोची जय्यत तयारी झालेली असते. इकडे सावलीसुद्धा आता शोमध्ये आलेली असते आणि इकडे सारंग देखील आता शो बघायला यायला निघालेला असतो आणि सारंगला आता तो आवाज खूप आवडीचा असल्यामुळे सारंग त्याच्या कारमधून अखेर शोमध्ये आलेला असतो आणि इकडे आता शोला सुरुवात होते. मात्र शोला सुरुवात झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे भैरवीने सावलीला त्या रूममध्ये जाऊन गाणे गाण्यासाठी सांगितलेले असते आणि सगळी तयारी होता क्षणी भैरवी आता सावलीकडे येत म्हणते की सावली, ही कॉम्पिटिशन, ही कॉन्सर्ट ना आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, स्पेशली तारासाठी. आणि त्यानंतर आता शोला सुरुवात झालेली असते आणि आता भैरवी रागाने जगन्नाथकडे बघते. तर आता इकडे लगेचच सगळे जज त्यांच्या जागेवर जाऊन बसतात आणि शोला सुरुवात होते. भैरवी आता जातीने सगळीकडे लक्ष ठेवून असते. त्याच वेळेस आता इकडे पाठीमागे सावली तिच्या रूममध्ये जाऊन अखेर आता शोला सुरुवात होते. अनाऊन्समेंट केली जाते आणि आता तारा वजेबरोबर गाणे गाण्यासाठी पिंकू म्हात्रेसुद्धा तिथे आलेला असतो आणि लगेच
लगेच आता सावलीच्या आवाजात आता गाण्याला सुरुवात होते. तर इकडे तारा आणि पिंकू म्हात्रे आता दोघेही गाणी गाऊ लागतात. आता इकडे मात्र सावलीचा आवाज समोर आणण्यासाठी जगन्नाथने प्लॅन केलेला असतो आणि त्यासाठी आता सावली ही कुठून गाते हे जगन्नाथ बघत असतो. त्याच्या माणसांनासुद्धा जगन्नाथने तिथे पेरून ठेवलेलं असतं आणि जगन्नाथ आता ते इकडे तिकडे बघत असताना अचानक भैरवीचे लक्ष आता जगन्नाथकडे जाते आणि ताबडतोब भैरवी आता जगन्नाथकडे येते आणि म्हणते, काय बघतोयस असा? तर जगन्नाथ आता भैरवीकडे बघत हसू लागतो. तेवढ्यात आता भैरवी म्हणते की हे बघ, तू कितीही बघ पण सावलीचा आवाज कुठून येतोय ना हे तुला कळणार देखील नाही. आणि त्याच वेळेस आता ते कॉन्सर्टमध्ये सारंग देखील आलेला असतो आणि ताराचा तो आवाज आणि ते गाणी आता मंत्रमुग्ध करत सारंग खूप खुश होत असतो. आणि त्याच वेळेस एक मात्र भयानक घटना घडते आणि आता ही स्पर्धा सावलीसाठी मोठी सत्व परीक्षा असते आणि ताराच्या करिअरसाठी सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि आता ती स्पर्धा चालू असताना अचानक मात्र सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो, कारण आता मात्र सावली कुठे याचा विचार सारंगच्या मनात येतो. इकडे एवढे सगळे गाणे चालू असताना सगळेजण स्टेजच्या समोर असताना सावली मात्र इथे का नाही आहे? ताराचे असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी सावली तर इथे आलेली आहे. मग आता असं सावली कोणतं काम करते की जेणेकरून तारा स्वतः स्टेजवरती गाते आणि सावली कुठे आहे मग? असा विचार करून आता पटकन सारंग इकडे तिकडे बघू लागतो आणि अखेर आता सारंग हा जिथे सावली गात असते ना त्या रूमच्या तिथे आलेला असतो आणि पटकन आता सारंग हा दरवाजावर थाप मारतो. तेवढ्यात आता दरवाजावर थाप मारता क्षणी आता सावली भानावर येते आणि कोणीतरी आल्याचे सावलीला चावू लागते. त्या क्षणी पटकन आता सावली ती ज्या माईकमधून गात असते त्या माईकवरती आता कपडा टाकते आणि दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडता क्षणी सारंग हा सावली समोर आणतो असतो आणि सारंग आता सावली समोर येता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता हसतच सारंग म्हणतो, सावली तू इकडे काय करतेस, कोणतं काम करतेस? आता मात्र सारंगकडे बघताच सावलीला काय करावं आणि काय नाही कळत नसतं आणि इकडे मात्र ताराचे गाणे बंद पडलेले असते. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की सारंग सर मी काम करते, थोडासा डिस्टर्ब यायला नको. तर सारंग म्हणतो ठीक आहे. आणि आता सारंग थोडा पाठीमागे जातो तर पटकन आता सावली पुन्हा तिचं गाणं गाण्यासाठी आता दरवाजा लावते आणि गाणं गाऊ लागते. त्या क्षणी आता दरवाजातून मागे सरकलेला सारंग तिथेच असतो आणि तेवढ्यात आता सारंग हळूच दरवाजा उघडून आतमध्ये बघतो तर सावली गाणं गात असते आणि तेच गाणं तोच आवाज आणि इकडून फक्त सावली गात असते. तर आता सारंग समोर ते सत्य येऊन ताराच्या आवाजात सावली गाणं गाते, आवाज हा सावलीचा आहे आणि तिकडे ॲक्टिंग आता तारा गात असल्याचे करते हे सत्य सारंग समोर येऊन सगळ्यात मोठ्या सत्याचा आज सारंग समोर उलगडा झालेला असतो. आणि लगेच आता सारंग दरवाजातून तो सावलीच्या गाण्याचा नजारा बघतो आणि इकडे आता तो नजारा बघता क्षणी सावलीचे देखील लक्ष पुन्हा आता दरवाजात जाते. तर सारंगने आपल्याला बघितले हे सत्य आता सावलीसमोर आलेले असते आणि सावली जोपर्यंत ते गाणी संपत नाही तोपर्यंत सारंग आता तिथेच ते गाणं ऐकत सावलीकडे बघत असतो. आणि त्याच वेळेस आता गाणी संपता क्षणी इकडे सगळेजण आता टाळ्या वाजवतात. तर इकडे सारंग म्हणतो की सावली म्हणजे आजपर्यंत या आवाजात तू इकडे गात होती आणि तारा गात असल्याचे दाखवत होते, म्हणजे हा आवाज आत्तापर्यंत तू जगासमोर लपून ठेवला होतास आणि तो ताराचा आवाज दाखवत होती. तर सावलीला आता काहीच बोलता येत नसतं, कारण सारंगने सावलीला रंगेहात पकडलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला आता सारंगला आनंदही झालेला असतो आणि आपल्या सावलीच्या गळ्यामध्ये एवढी जादू आहे हे सत्य सारंग समोर आलेले असते. त्या क्षणी आता सारंग हा सावलीचा स्वीकार करून भैरवीचे सगळे काही कटकारस्थान लक्षात येऊन आज भैरवीने एवढे कडेकोट बंदोबस्तात
सावलीच्या आवाजापर्यंत जगन्नाथ पोहोचू शकत नाही असे सांगितलेले असताना आता जगन्नाथने मात्र सावलीचा आवाज सारंगपर्यंत पोहोचवलेला असतो आणि जगन्नाथने आता सगळ्यात मोठे काम करून अखेर ज्या ठिकाणी सावलीचा आवाज जायला पाहिजे होता त्या ठिकाणी पोहोचून आता सावलीला जगातील सगळ्यात मोठी गिफ्ट दिलेली असते आणि सारंगसमोर सावलीचा आवाज पोचून आता सारंग त्या आवाजाचं सोनं करून सावलीला कसा न्याय मिळवून देतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.